नमस्कार मित्रांनो, माझं नाव सिद्धार्थ परेट आहे। तर आज मी पोचलो आहे मुंबई येथील जोगेश्वरीमध्ये। तर इथं खूप छान टेम्पल आहे आणि टेम्पलच्या वरच्या बाजूलाच इथं फंक्शन होणार आहे, कार्यक्रम होणार आहे। तर कोणता कार्यक्रम आहे तर हे आहे थेट भेट कार्यक्रम। तर इच्छापूर्ती श्री गणेशजीचं मंदिर आहे। सर्वप्रथम आपण दर्शन घेऊयात गणपतींचं। तर इथं खूप छान मंदिर होतं, तर मन प्रसन्न झालं इथं दर्शन घेऊन। तर तुम्ही व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्कीच राहा। व्हिडिओच्या एंडमध्ये काही फोटोज वगैरे आहेत, काही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, मी फीडबॅक घेतलेले आहेत कॅन्डिडेट्सचे वगैरे। आणि हे थेट भेट कार्यक्रम तुम्हाला क्वचितच असं कुठं पाहायला मिळालं असेल। तर यादव सर आणि मॅडम जे आहेत ते दरवेळेस वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई म्हणा, पुणे म्हणा, असं थेट भेट कार्यक्रम घेत असतात। तर इथं पण आयोजन केलं आहे। vivahabtapadi.comचं इनॉग्रेशन पण होतं। तर ह्या संदर्भात आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर खूप छान इथं हा कार्यक्रम पार पाडण्यात आला होता। आणि हा व्हिडिओ थोडासा उशिरा अपलोड होत आहे, कारण की मी थोडंसं बिझी झालो होतो त्यानंतर शूट्समध्ये। आणि तुम्ही आता पाहणारच आहात की कसं कार्यक्रम झालेला आहे। कार्यक्रम एकदम वेळेवर सुरू झालं, जसं सरांनी सांगितलं होतं। तर स्टार्टिंगला डायरेक्ट मुलामुलींना सरांनी गॅदर केलं एका साईडला, आणि असे खुर्ची लावले होते, गॅप्स होते, आणि कसं एकमेकाला इंट्रोड्यूस करायचं हे यादव सरांनी सांगितलं। आणि त्याप्रमाणे जे आहे मुलं मुली थेट कार्यक्रमला सुरुवात झाली। तर ते सगळ्यांना बॅच वगैरे दिलं होतं। मग आपल्या एजच्या हिशोबाने डेट ऑफ इयर बर्थचं जे आहे त्याला मॅच करून आपले कोणाला भेटायचं आहे ते इथं आपण बोलू शकताय, असं यादव सरांनी सांगितलं होतं। तर इथं तुम्ही बघू शकताय कसं नियोजन आहे। एक खुर्चीचा गॅपमध्ये ठेवण्यात आला होता आणि प्रत्येक कॅन्डिडेट वगैरे बोलत होते प्रत्येकांशी। तर असाच हा व्हिडिओ जे आहे तुम्हाला बघायला मिळतो आहे। जास्त करून मी मुलामुलींवरती फोकस स्टार्टिंगला केलेला आहे, नंतरनं जे आहेत सगळ्या वेबसाईटची माहिती असेल किंवा आजूबाजूला जे काही होतं आहे ते सगळं इथं मी रेकॉर्ड केलेलं आहे या व्हिडिओमध्ये। काही मध्ये तुम्हाला म्युझिकच ऐकायला मिळेल, जिथं व्हॉईसचं प्रॉब्लेम आला असेल तर तिथं मी व्हॉईस ओव्हर केला असेल किंवा म्युझिक ॲड केला असेल। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच एंडपर्यंत पहा। जितकं मला रेकॉर्ड करायचं होतं तेवढं मी केलं आहे। व्हिडिओ थोडंसं मोठं झालेलं आहे, मान्य आहे, पण पूर्ण घेणं गरजेचं होतं। तर सर्वांना जय गोपाला। आणि इथं बघू शकता आहे पण कसे मुलं मुली जे आहेत थेट भेट कार्यक्रमांचा जो आहे हे घेत आहेत, एकमेकाचं इंट्रोडक्शन वगैरे घेत आहेत, माहिती घेत आहेत। आणि व्यासपीठावरती सर्व मान्यवर पण आलेले आहेत। इथं तुम्ही पाहू शकताय की दीप प्रज्वलन वगैरे झालेलं आहे। तर तेच काही फोटोज वगैरे मी एंडला ॲड केलेला आहे। तर भरपूर प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमाला, तुम्ही पाहू शकता। आणि बरेचसे जे नवीन यूथ आहे ते ना या वेबसाईटची जी आहे कम्प्लिटली माहिती वगैरे आपल्याला इथं मिळवून दिली आहे सरांनी। तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्कीच पहा तुम्ही। कार्यकर्ते आहेत, मला काही मदत लागेल तर हा सप्तपदी हा कार्यक्रम दत्ताराम गोविंद वायकर स्मृती ट्रस्ट आणि vivahabtapadi.com यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबई थेट भेट या नावानं आपण केलं आहे। संकल्पना अत्यंत स्पष्ट आहे, मुलामुलींची आणि पालकांची थेट भेट। एका मुलीला आवडलेल्या मुंबईतल्या मुलीला मुंबईचाच जोडीदार हवा असेल तर त्यांना आपण व्यासपीठ खाली आमचा आणखीन एक हॉल आहे, तिथे आपण बसणार आहोत। मुलं मुलींनी तिथे गप्पा मारायच्या बिनधास्तपैकी। आपल्याला कोण आवडतंय, काय आहे, त्याचा मोबाईल नंबर शेअर करा। तुम्ही मुलींनी आपल्या पालकांचा नंबर दिला तर अधिक बरं होईल। तर तो नंबर द्या, तुमच्या आईचा देण्याच्या ऐवजी वडिलांचा नंबर द्या मुलींनी, लक्षात ठेवा। नंतर पालकांसाठी सूचना अशी आहे की ज्यांच्या छातीला गुलाबी बिल्ला आहे त्यांनी निळ्या बिल्लावाला कोण माणूस भेटतोय त्यांना भेटायचं, जाणीवपूर्वक त्यांची ओळख करून घ्या। त्या व्यक्ती संपल्या की आपल्या कदाचित शेजारी बसलेली एखादी मुलगी असते, आपली पण मुलगी असते, पण त्या बसलेल्या बाई असतात, त्यांच्या जाऊ किंवा नणंदबाई, त्यांचा मुलगा आज आलेला नसतो
तो संभाजीनगर पुणे किंवा इतर कुठेतरी सर्व्हिसला असतो, आपल्या मुलीच्या वयात बसलेला असतो, तेव्हा संवाद साधा. शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन करून दत्ताराम गोविंद वायकर स्मृती ट्रस्ट मुंबई आणि विवाहसप्तपदी.com आयोजित त्यांच्या थेट भेट कार्यक्रमासाठी आज इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे काही वधूवर आणि पालक आलेले आहेत त्यांचे मी सर्वप्रथम मनापासून खूप खूप स्वागत करते. आज या ठिकाणी दत्ताराम गोविंद वायकर स्मृती ट्रस्ट मुंबई यांच्या संचालिका सोमणीताई वायकर मॅडम, जे आमच्यासाठी आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत असं आम्हाला वाटतं नेहमीच, त्या आज या कार्यक्रमासाठी आम्हाला लाभल्या, त्यांचे मी प्रथम या कार्यक्रमात स्वागत करते. त्यानंतर दीप्ती कोकणीस वायकर मॅडम, सातारकर साहेब, अकोल्यावरून जे आलेले आहेत अनिलजी शिंदे, रोकडे सर जे पंढरपूरवरून आलेले आहेत, त्या सर्वांचं मी स्वागत करते. विवाहसप्तपदी.com ही वेबसाईट आपण बरीच समाजातली मुलामुलींसाठी चालू केली. आपण 2011 मध्ये ही वेबसाईट चालवली आणि आता आपण सर्व जाती समाजासाठी ही वेबसाईट निर्माण करतो आहे. आणि या वेबसाईटचं उद्घाटन आपण लाडके खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते करणार आहोत. साहेब येणार आहेत, साहेब या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत. जी आपण 3-3.5 रुपये खर्च करून जी वेबसाईट बनवलेली आहे, या वेबसाईटची रीतसर लोकार्पण आपण करणार आहोत. आणि या लोकार्पणसाठी आपण सौभाग्यवती मनीषाताई वायकर या क्लिक करून आपल्याला या उद्घाटन करतील वेबसाईटचं. मी ताईंना आणि वहिनींना विनंती करतो की आपण या वेबसाईटचं उद्घाटन करावं. लोकार्पण ही सर्व समाजासाठी आपण लोकार्पण केलेलं आहे. धन्यवाद मॅडम. आणि ही वेबसाईट जरा 1 मिनिट स्क्रोल करून तोपर्यंत थोडंसं बघू दे. 2 मिनिट नाही 1 मिनिट मॅडम. हे बघा, हे आम्हाला ॲडव्हर्टाईज सवाईवाले आम्हाला नेहमीच मदत करतात. सवाईवाले येणार आहेत. 1-2 मिनिटं हा बोलवलं होतं, पण पुण्याच्या कार्यक्रमाला नेहमी असतात. मुंबई म्हटलं की त्यांना रसाळ सर या घेतलेले आहे आणि एक समाजसेवा म्हणून हे काम करतात, एक बिझनेस म्हणून कधी त्यांनी हे काम बघितलं नाही. कारण त्यांचा स्वतःचा जो काही व्यवसाय करून मी सुद्धा मॅडमकडे मला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा फोन करून सांगत असतो की असं असं आहे, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावे. किंवा माझ्या स्वतःच्या चुलत बहिणीला सुद्धा मी आज इथं बोलवले सुरतवरून. तर एक थोर काम आणि सप्तपदी
SoTicket.com त्यांनी सुरू केले की आजकाल सोशल मीडियाचा जो काळ आहे, लोकांना लवकर त्याच्यातून माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचता हवं आणि असे उच्च शिक्षित मुलभर वेळावे लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणात व्हावे, पूर्ण महाराष्ट्रात व्हावे, हिंदुस्थानामध्ये व्हावे. त्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मॅडम मी विनंती करतो जास्त वेळ, कारण अजून मुलांना भेटायचं आहे. गांधीजी आरक्षणाचे आपले एक मोठी बातमी आहे. पंतप्रधान आपले नरेंद्र मोदींनी आत्ताच जनगणना करताना जातनिहाय जनगणना करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे वारंवार आपल्या आरक्षण समितीला मुख्यमंत्री किंवा आपली सेंटरमधली जी संस्था होती ती एम्पिरिकल डाटा मागत होती. आता मुळात हा एम्पिरिकल डाटा आता शासनाकडूनच आपल्याला मिळणार असल्यामुळं शासन आपल्याला सांगत होतं की तुम्ही एम्पिरिकल डाटा आम्हाला गोळा करून द्या की तुमच्या समाजातील लोक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि बाकी दृष्ट्या मागास आहेत आणि हा एम्पिरिकल डाटा आता जर समाजातला हा डाटा शासनानेच गोळा केला तर खूप बरं होईल आणि यासाठीची गोष्टीबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो. आणि आरक्षण समितीचे महाराष्ट्रातला सर्वात मोठा अभ्यासक म्हणून मी अनिलजींना विनंती करतो 2 मिनिटात त्यांनी फक्त बोलावं आणि उद्बोधित करावं. विवाह सप्तपदी.com उद्घाटनासाठी आलेल्या आमच्या सौ मनीषा वायकर कार्यक्रमाला उपस्थित, या वेबसाईटच्या सर्वेसर्वा योगीलाल यादव, तसेच आमचे दत्ताजी यादव, प्राध्यापक गोकुल सर, डॉक्टर महाले साहेब, आमचे रसाळ साहेब, उपस्थित व्यासपीठावर सगळी मंडळी, आज उपस्थित सगळं समाज आणि मी घेणार नाही. आपण अशा कार्यक्रमाला, अशा उपक्रमाला आपण गेल्या अनेक वर्षापासून प्रोत्साहन देत आहोत. दत्ताजींचा माझा संबंध जवळजवळ 12 वर्षापासून आहे. परंतु प्रत्येक वेळेस महाराष्ट्रामध्ये कुठेही आम्ही फिरत असताना, आरक्षणाच्या विषयामध्ये फिरत असताना हा जो प्रश्न जेव्हा येतो सोयीचा, संबंधाचा, तर आम्ही आवर्जून दत्ताजींना विनंती करायचो की दत्ताजी हे कार्यक्रम आपण केले पाहिजे. कारण ते सुरुवातीपासून या कार्यक्रमामध्ये उत्साहित होते आणि ह्याच माध्यमातून महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाला एक योग्य स्थळ मिळते, योग्य चर्चा होते आणि वधूवरांना एक पूरक अशी वेळ स्पेस मिळतो, विचार करता येतो, समस्या जाणवता येतात आणि त्याच्यानंतर एक प्रत्येक वेळेस कुठेही समस्या आली तर दत्ताजीच मार्गदर्शन करत असतात. असे मला 4-5 प्रकरणामध्ये दत्ताजीचा चांगला अनुभव आहे. आणि विनंती एवढीच आहे की आता केंद्र मंत्रालयाने जो निर्णय घेतला जातनिहाय जनगणनेचा, गेल्या जवळजवळ 12 वर्षापासून आम्ही मागणी करत होतो ओबीसीच्या वतीने आणि आरक्षणाच्या वतीने एक फिगर असला पाहिजे समाजाचा प्रत्येक जातीचा. तो तात्पुरता केंद्र शासनाने निर्णय घेतला. आपण महाराष्ट्राच्या वतीनं ओबीसी जनमोर्चाच्या वतीने मी त्याचा प्रदेश उपाध्यक्ष आहे, मी त्याचं अभिनंदन सुद्धा केलं. परंतु जी आरक्षणाची आपली जी लढाई आहे, आम्ही जी लढाई लढतो आहे ती फार वेगळ्या टाईपची आहे. हा आमच्यावर झालेला इंजस्टिस आहे. आम्ही नवीन आरक्षण मागतो असा भाग नाही आहे. आमचं असलेलं आरक्षण आर्टिकल 341 प्रमाणे त्याचा काढण्याचा अधिकार राज्य शासनाला नसताना चुकीच्या पद्धतीने 1960 मध्ये काढण्यात गेलेला आहे आणि आम्ही संख्येने महाराष्ट्रात नसल्यामुळे आमच्या लढाईला फार जोर येत नाही आणि मंत्रालयामध्ये फार आम्हाला काही तशी किंमत दिल्या जात नाही. कारण आम्ही अनेक वेळा गेल्या मंत्रालयाच्या 14 मीटिंगमध्ये आम्ही मुख्यमंत्री किंवा सामाजिक न्याय मंत्री यांच्यासमोर हेच मांडलेलं आहे की नवीन आहे, तंत्रज्ञान आलंय, तंत्रज्ञानाचा मोबाईल आलाय आणि मोबाईल थोड्या काही कटकटी आले. पालकांना माहिती आहे, दोन्ही कानात घातलं मम्मी जेवण भूक लागली, मम्मीने फक्त ताट आणून द्यायचं. घरी गेल्यानंतर त्या मुलीने करायचं काय? मॅडम या मुलींच्या, आमच्या मुलांच्या आणि पालकांच्या समस्येला उपाय तुम्ही मार्गदर्शन. स्वच्छतेचं महत्त्व सर्वात जास्त त्यांनी शिकवलं असे आपले गाडगे बाबा आणि आपण आपल्या समाजाच्या माध्यमातून थेट भेट या कार्यक्रमाला आज आपण उपस्थित सर्व वधू सगळे आणि त्यांचे पालक जे काही पालक वर्ग आहे आणि प्रामुख्याने म्हणायचं तर यादव कुटुंबीय म्हणजे त्यांनी ही भेट ही तुमची थेट भेट हा जो उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे
आणि त्याच्यामार्फत तुम्हा सगळ्यांना इथे एकत्रित आणण्याचा जो त्यांनी एक मोठा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. मला वाटतं की जवळजवळ सगळ्यांना त्यांनी पर्सनली फोन केलेले आहे. म्हणजे आता ज्या ज्या वेळेला लोक मला भेटतात त्यावेळी ते सांगतात याच्यानंतर कोण आला याच्यानंतर कोण आला. म्हणजे इतकी मेहनत या गोष्टी कोणताही कार्यक्रम मग तो हा सप्तपदी असू दे किंवा कोणताही कार्यक्रम असू दे, कारण आमचे तर वारंवार कार्यक्रम हे होतच असतात. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की एखादा कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर त्यामागे आपल्याला लागणारी मेहनत, त्यामागे आपल्याला लागणारी आपली जी इंटरेस्ट असतो, जे आपल्या सगळ्यांच्या एकत्र कार्यकर्त्यांनी मिळून जी करायची असते त्या सगळ्याला यश येण्याचं काम त्यानंतरच घडू शकते. त्यामुळे सर्वात पहिले तर आपण यादव कुटुंबाचे धन्यवाद मानायला हवे की आज त्यांनी तुम्हाला सगळ्यांना इथे एकत्रित आणलं आहे आणि आज इथे येणाऱ्या प्रत्येक मुला मुलींची भेट इथे थेट भेट या संदर्भामध्ये त्यांनी तुम्हाला एकत्रित आणून घडवलेली आहे. आता तुमच्यावर आहे की तुम्हाला ती कशी घ्यायची आहे. प्रत्येक इथे येणाऱ्या अशा अनेक मुली आहेत की ज्यांची लग्न व्हायची आहेत, अनेक मुलं आहेत की ज्यांची लग्न व्हायची आहेत आणि आता आई वडील म्हणतात की माझा मुलगा कामाला गेलाय, माझी मुलगी. परंतु अशा वेळेला एखादा जर आपण कार्यक्रम ठेवला आहे तर त्याला यशस्वी करण्याची ही भूमिका आपल्या आई वडिलांची प्रामुख्याने आहे. आपल्या कामं ही कायम होतच राहणार, सगळी महत्वाची कामं होतच राहणार. पण आता जर हा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये जर तुम्हाला संधी मिळत आहे तर मला वाटतं त्याचं सोनं करणं आपल्या हातात आहे. आज ज्या काही मुला मुली आलेल्या आहेत, इथे मुलं आलेली आहेत, त्यांना जरुरी नाहीये की आज आपल्याला तुम्हाला कोणी इथे पसंत येईल नाही, परंतु तुम्ही जसं आता त्यांनी वेबसाईट सुरू केलेली आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये कंटिन्युएशनमध्ये एनरोलमेंट हे होतच राहणार आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्याची माहिती मिळत राहील. परंतु नुसता फोटो पाहून तुम्ही एखाद्याला जज करू नका. जसं तुमचा फोटो पाहून एखादा माणूस रिजेक्ट करू शकतो तसं तुम्ही दुसऱ्याला रिजेक्ट करू नका. हे प्रामुख्याने तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे. माणूस दिसायला कसा आहे हे म्हणण्यापेक्षा माणूस पुढे वागण्याला कसा आहे. कारण बघायला एकच दिवस आम्ही लग्नाच्या एकच दिवस लोक येऊन बघतात की नवरा नवरी कशी दिसते, परंतु पुढचे जे काही तुम्हाला कालावधी तुम्हाला एकत्र घालवायचे असतात ते तुम्हा दोघांना एकत्र घालवायचे असतात. जसे यादव म्हणाले की माझा मुलगा जर भांडी घासायला माझ्या सुनेला मदत करतो तर ती त्याची काळाची गरज आहे. आज प्रत्येकाची गरज आहे कारण प्रत्येक मुलगी वर्क फ्रॉम होम करते, प्रत्येक मुलगी काम करते, प्रत्येक मुलगी पैसे कमवते. जसा मुलगा पैसे कमवतो तशी मुलगी कमवते. परंतु आपली जी काही विचारसरणी आहे ती आता बदलली पाहिजे. आता सगळं काही ऑनलाईन मिळतंच, सगळंच मिळतं. अगदी फोन केल्यावरती तुमचे साईट्स आहेत त्याच्यावर तुमचे जेवण उपलब्ध असतं. परंतु कधीतरी असं वाटतं जसं त्यावेळेला तुम्ही एखाद्या फॉरेन कंट्रीला जाता आणि घरी आल्यावर असं वाटतं की नको नको आता गेले 8 दिवस आपण पिझ्झा बर्गर खाल्लेला आहे, आता आपल्याला फक्त वरण भात खायचं आहे. तर असा वरण भात हा प्रत्येक मुलाला लावायला आला पाहिजे. प्रत्येकाला एक कुकर लावायला शिकवायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं आता. कारण पुढच्या काळामध्ये हे एकदम काळाची गरज आहे. आताच गरज आहे तर पुढे तर याहीपेक्षा जास्त होणार आहे. दुसरी एक आवर्जून सांगायची असते की आम्ही ह्या हॉलमध्ये ऋणानुबंध हा जो एक उपक्रम आमचा होता इथेही आम्ही वधूवर मंडळ काढलं होतं. आम्ही असे अनेक प्रत्येक मुलीला माहिती आहे, मुलाला माहिती आहे, आईवडिलांना माहिती आहे. त्यामुळे मला काही तुम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही आहे. फक्त एवढंच सांगते की असे उपक्रम करणारे व्यक्ती लागते जी आज डॉक्टर यादव यांनी केलेली आहे. त्यांना अलीकडे कोणीही जबाबदारी घ्यायला मागत नाही. प्रत्येक जण म्हणतो आपण जर उद्या यांना दाखवलं आणि जर काही बरं वाईट झालं तर आम्हाला रिस्पॉन्सिबल पकडतील. त्यामुळे कोणीही पुढाकार घेत नसतो. त्यामुळे अशा संघटना, अशा वेबसाईट, असे जे जीवनसाथी.com आहेत, मराठी मॅट्रिमोनी आहेत आणि आता आम्ही यादवांना हेही सांगितलं की तुम्ही इतर जातींसाठी पण करा. जसं ते म्हणाले की आपण आपल्या समाजासाठी बघतोय तसं इतर जातींसाठी पण तुम्ही एक अशी वेबसाईट सुरू करावी जेणेकरून आजकाल काय आहे की नुसतं एक महाराष्ट्रीयन मराठी आपण हिंदू म्हणून तरी एकत्र एक वेबसाईट सुरू केली तरी मला असं वाटतं खूप मोठं एक म्हणजे आपण काम करू. दुसरी गोष्ट एक प्रामुख्याने इथे सांगायची आहे की आता शिंदे साहेब जे म्हणाले की तुमचं जे काही मी जे आत्ता म्हणजे जे मला समजलं जे तुम्ही सांगितलं की आपल्यावरती अन्याय झालेला आहे तर मला असं वाटतं की ह्या अन्यायाला रवींद्र वायकर ही व्यक्ती हे जे खासदार आमचे संसदेत आहे ते नक्कीच तुम्हाला कुठे ना कुठेतरी महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला उपयोगाला येतं. खरोखरच जर विचार केला की 1960 साली जर ते म्हणतात की आपल्यावरती इन्व्हेस्टमेंट झालेला आहे
तर आपल्याला त्यासाठी लढायला दिलाच पाहिजे. आणि अशी माणसं जर एकत्र येऊन आपली जे काही जे पेपरवर्क आहे ते जसे ते जज आहेत सोनावणे साहेब आहेत तेही करतायत मेहनत, तर मला असं वाटतं आपण एकत्र येऊन जर ह्या गोष्टीला आपल्याला न्याय मिळत असेल तर का नाही घ्यावं. जर इतर जाती जमाती इतर समाजातील लोक ओबीसीला अंतर्गत त्यांना फायदा होत असेल, त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतात, त्यांच्या मुलांना मेडिकलमध्ये सीट्स मिळतात, त्यांना फार्मसीमध्ये सीट्स मिळतात, तर आपल्या जातीतल्या लोकांना का नाही हीच अपेक्षा करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा उपक्रम हे फारच नाविन्यपूर्ण आहे, कारण की आपण या वेबसाईटचं आज उद्घाटन झालेलं आहे. थेटबीटचा जो उर्मिला यादव आहे यांनी सुरू केलेलं हे उपक्रम आहे आणि त्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना वंदन करून मी आज मुंबई येथे विवाह सप्तपदी या कार्यक्रमास उपस्थित झालो. आणि यापूर्वी या संस्थेचे कार्य असे समाजासाठी समाजातील परिट समाजातील यासाठी 2018 हे काम चालू होतं, परंतु आज त्यांनी एक वेबसाईट सप्तपदी वेबसाईट ओपन केली. त्याचं उद्घाटन आदरणीय वायकर मॅडम हे मुंबईचे रवींद्र वायकर खासदार आहेत त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी केलेलं आहे. आणि आजचा कार्यक्रम इतका सुंदर झाला आणि आजच्या ह्या वेबसाईटमध्ये सर्व समाजातील मुला मुलींसाठी ही वेबसाईट आज ओपन करून त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. यामुळं समाजातील व इतर सर्व समाजातील मुला मुलींना प्रत्यक्ष भेट समोरासमोर घेऊन की आपलं लग्न जमवायचं आहे. आणि हा अतिशय सुंदर कार्यक्रम आज आयोजित केला. माझ्या कार्यक्रमाचा शुभेच्छा आहेत. नवीन सुरेश माडिक आणि ते आयोजित केलेला वायकर साहेब आणि वायकर मॅडमनी जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने सगळे मुलं मुली उच्च शिक्षण करून आलेले आपल्याबद्दल म्हणजे इकडे आलेल्या सगळ्या मुला मुलींबद्दल आणि जी भेट घडून आणतात आहेत यादव मॅडम त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे. आणि त्याच्यामुळे एवढ्या सगळे आपल्या आईवडिलांसोबत न घाबरता न चुकता म्हणजे बिनधास्त सगळे मुला मुलींशी संवाद साधू शकत आहे. हे फक्त यादव मॅडममुळे शक्य झालं आहे. आज आपण किती मुलांसोबत गप्पा मारल्या थेटबेट कार्यक्रमामध्ये? मी तरी 4 मुलांना भेटली असेल, पण मुलांसोबत बोलताना एक असं म्हणजे पहिल्यांदा कार्यक्रम अटेंड केला, त्याच्यामुळे मनमोकळं बोलणं आणि एखाद्याबद्दल माहिती करून घेणं तेवढं फ्रीली बोलणं हे शक्य झालं आहे. आणि खूप छान वाटलं की म्हणजे आपण एकदम भेटतो आहे, आपण संवाद साधतो पहिल्यांदाच भेटतो आणि संवाद साधतो आहे मुलांसोबत आणि मुलांबद्दल माहिती मिळते, आपल्याला अनुभव मिळतो. कशा प्रकारची मुलं असतात, कशा प्रकारची मुलं झटपटीने आपलं एज्युकेशन पूर्ण करून सेटल्ड होतात आणि त्यांच्या आईवडिलांसोबत सुद्धा भेटायला भेटतात. म्हणजे खूप छान वाटलं. महाराष्ट्रातला बेस्ट कार्यक्रम आहे का की मुला मुलींना मिळवणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं आणि खूप चांगल्या गोष्टी शिकायला सुद्धा भेटत आहेत की म्हणजे मुळात कार्यक्रम हा खूप सुंदर झालेला आहे. आपला परिचय? माझं नाव प्रगती प्रकाश वालावलकर. ओके, आज आपण थेटबेट या कार्यक्रमामध्ये आलात, तर हा मुला मुलींचा थेटबेट कार्यक्रम हा कॉन्सेप्ट कसा वाटला आपल्याला? खूपच छान. बाकी मी बरेचसे मेळावे अटेंड केले, सो त्याच्यामध्ये असं असतं की पालकसुद्धा इन्व्हॉल्व असतात. बट हा जो सोहळा आहे या सोहळ्यामध्ये स्पेशल असं मला हे वाटलं की मुला मुलींना वेगळं बसवतात आणि थेट मुलगा मुलगी इंटरॅक्ट करतात. सो दॅट इज व्हेरी गुड कॉन्सेप्ट. ओके, बरं, आता आपल्यासाठी कसं स्थळ पाहिजे? सो माझ्यासाठी स्थळ असं पाहिजे की मी बघते, मी मुंबईमध्ये बॉर्न अँड ब्रॉट अप, सो मी मुंबईमध्येच बघते. त्याच्यानंतर माझा जॉबसुद्धा इथेच आहे. सो मी मुंबईमध्येच प्रेफर करते बघणं सध्याला तरी. आणि त्याच्यापेक्षा जास्त मला मी स्वतः BCom आहे, तर मुलगासुद्धा मला BComच झालेला पाहिजे. आणि BCom पण चालेल, MBA चालेल, इंजिनियर चालेल, बट बेसिक बॅचलर डिग्री पाहिजे त्यांच्याकडे, म्हणजे कशामध्ये मी असं. ओके, थँक्यू. ओके दादा, आपला परिचय? माझं नाव समर्थ दत्तर मारुतीकर. मी प्रॉपर सावंतवाडीचा आहे, इकडे ठाण्याला जॉब करतो ॲडबी केमिकलला. मी आता सिनियर ऑफिसर आहे आणि परमनंट आहे. ओके, आजचा हा मुला मुली बघण्याचा कार्यक्रम थेटबेटवाला कसा वाटला आपल्याला कॉन्सेप्ट? एकदम असे झाले पाहिजे परेड समाजाचे सगळे, हे चांगलं वाटतं.
ओके, आजपर्यंत असा वाला आपण कधी पाहिले का? नाही, फर्स्ट टाईमच आलो. ओके, भाऊ बहीण मला घेऊन आले फर्स्ट टाईम. ओके, आपल्या भावाचं नाव सांगा. माझ्या भावाचं नाव सुबोध नावकर आहे आणि माझी बहीण प्रगती वाला. ओके, हाय. मग सोबत दादा, आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला? कार्यक्रम खूप स्तुत्य उपक्रम आहे. या असा एकच मेळावा आहे ज्यामध्ये मुला मुलींना इंटरॅक्शन एकमेकांना करायला मिळतं. मी याचा सेम मेळावा मी पुण्याला पण अटेंड केला होता आणि सध्या आम्हाला अराउंड मला वाटतं 5वा मेळावा असेल, पण या 5 मेळाव्यापैकी हा सगळ्यात बेस्ट मेळावा होता. अच्छा, मग ह्या 5व्या मेळाव्यामध्ये आपल्यासाठी कोण स्थळ वगैरे पाहिलं का नाही? हां, म्हणजे काही जणांची भेट झाली आहे आणि बघू आता पुढे नेक्स्ट. ओके, नंबर एक्सचेंज केले का नाही? नंबर एक्सचेंज केला. ओके, धन्यवाद दादा. नमस्कार सर, आपला परिचय? अंकुश मेहपती हिरे, गोरेगाव असतो गोकुळ लांबला. माझी मुलगी आहे श्वेता अंकुश हिरे, BBI केलेलं आहे, फायनान्सेस केलेलं आहे. 13 मे 1996ची मुलगी आहे. या संदर्भात आम्ही ते मेळाव्याला आलेलो आहे आणि छान वाटलं. म्हणजे प्रत्येकाची गाठभेट होते, ओळखी वाढते, त्यातून परीक्षा करताना घडलं तर चांगलंच गोष्ट आहे. सगळ्या पालकांनी यावं, मेळाव्याची शोभा वाढवावी एवढंच मी सांगेन. धन्यवाद. तर मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे आणि व्हिडिओग्राफी, ड्रोन, LED वॉल याचे सगळे असाइनमेंट्स मी घेत असतो पूर्ण भारतभरातून. म्हणजे पूर्ण भारतभरात मी माझे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्यालाही कोणते सर्व्हिसेस पाहिजे असतील तर नक्कीच मला संपर्क करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे आणि व्हिडिओच्या एंडमध्ये पण माझा नंबर आहे. तर मित्रांनो, हा वाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.